या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील बिरसा मुंडा चौक डोंगरगाव चौफुली इथं मंगळवार सायंकाळी अवजड वाहनाच्या बेदरकार नियमभंगामुळे तब्बल 1 तास वाहतूक पूर्णतः ठप्प झाली। लोणखेडा, डोंगरगाव, शहादा व दोंडाईचा या चारही दिशांनी ये-जा करणाऱ्या वाहनांचा प्रचंड खोळंबा होऊन नागरिकांचे हाल झाले। सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अवजड वाहने कोणतीही वाहतूक शिस्त न पाळता मनमानी पद्धतीनं चौकात प्रवेश करत असल्यानं काही क्षणातच सर्व दिशांची वाहनं एकमेकांमध्ये अडकली। परिणामी चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून संपूर्ण परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली। या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली। ही बाब अत्यंत गंभीर असून आपत्कालीन सेवेवरच संकट ओढवलं गेलं। त्यामुळे संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्णवाहिका मार्ग मिळत नसेल तर सामान्य नागरिकांनाच काय असा सवाल उपस्थित केला। या घटनेची माहिती मिळताच शहादा वाहतूक शाखेचे धनंजय पवार व सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले। मात्र परिस्थिती इतकी बिकट होती की वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जवळपास पोलिसांना अर्धा तास कसरत करावी लागली। अखेर वाहनं एकामागोमाग एक सोडत हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली। दरम्यान बिरसा मुंडा चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। हा चौक शहादा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असून इथं वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचं वास्तव समोर येत आहे। वेळेवर ठोस नियोजन व कडक अंमलबजावणी न झाल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। या घटनेची वाहतूक प्रशासनानं गंभीर दखल घेऊन नियमभंग करणाऱ्या अवजड वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच चौकात प्रभावी वाहतूक नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना राबवाव्यात अशी ठाम अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.